जय शिवराय पोरांनो. 2026 जे चालू आहे ना, फ्रेशर्ससाठी ही फेज खूप हलाखीची आहे. खूप अवघड जाते. जॉबसाठी खूप स्ट्रगल करावा लागतोय. मित्रांनो 2-3 वर्षाआधी, 4 वर्षाआधी ही फेजमधून आम्ही पण गेलोय. पण आमच्या वेळेस जी सिच्युएशन होती ना, त्याच्यापेक्षा खूप कठीण सिच्युएशन आता आली आहे आणि त्याचं एकमेव कारण प्रत्येकाला माहीत आहे, ते म्हणजे एआय. दुसरी गोष्ट, कालची जी सिच्युएशन जी मी बघितली ना, मी सहज काल पुण्यामध्ये ट्रॅव्हल करत असताना 400-500 पोरं इंटरव्ह्यूसाठी रांगेमध्ये होती. त्याच्यामध्ये काही चेहरे गावाकडचे मला दिसत होते, साधी राहणी. आणि दुसरी गोष्ट, त्यांच्या चेहऱ्यावर जी भीती होती ना, माझा इंटरव्ह्यू क्लिअर होईल का? इंग्लिशची भीती खूप साऱ्या पोरांच्या चेहऱ्यावरती मला दिसत होती. काही जण पुण्यातले सुद्धा होते त्याच्यामध्ये. मुलं होती, मुली होती. पण त्यांच्या चेहऱ्यावर एकच भीती, की यार मला जॉब लागेल का? कारण 400 पोरं, जॉब व्हॅकन्सी मात्र 5. बाकीच्यांनी करायचं काय? हा खूप मोठा क्वेश्चन आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन वाईट तेव्हा वाटतं जेव्हा क्लासवाल्यांना फसवतात. क्लासवाले खोट्या अपेक्षा दाखवतात. तुमचा जॉब, तुम्हाला Googleमध्ये जॉब लागेल, Microsoftमध्ये जॉब लागेल, चांगलं पॅकेज भेटेल. जेव्हा हे शब्द सांगून फसवलं जातं ना, तेव्हा तर खूप वाईट वाटतं यार. आणि गावाकडली पोरं फसतात यार. हा रेशो तर मला खूप म्हणजे ऐकून मी शॉक झालो. 100 गावाकडली पोरं पुण्यासारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या, हैदराबादसारख्या ठिकाणी जातात आणि त्यातले 99 पोरं गावाकडे परततात, कारण जॉब भेटत नाही. पोरांनो, कुठं कमी पडताय हे बघणं खूप गरजेचं आहे. इंग्लिश कम्युनिकेशनवरती फोकस करणं खूप गरजेचं आहे. नक्कीच जॉब कमी झालेत. फ्रेशर्सना जॉब घेणं खूप अवघड झालं आहे. पण ट्राय करत राहा. अपॉर्च्युनिटी नक्की भेटते. ओके. हे दिवस जातील यार, हे दिवस जातील. हे म्हणूनच आपल्याला पुढे जायचं आहे. आपण जिथं कमी पडतोय त्याच्यावरती आपल्याला काम करायचं आहे. लक्षात येते सगळ्यांना. काल ती बघून खरंच वाईट वाटलं आणि वाटलं की पोरांना कुठेतरी मार्गदर्शनाची कमी आहे आणि पोरांना एक मोटिवेशन पण मेसेज द्यावा असं मला वाटलं. नक्कीच फेज खूप हालाखीची आहे, समजू शकतो मी. फ्रेशर्सना एंट्री सहजासहजी भेटत नाही आहे, हे पण समजू शकतो. त्यामुळे फेक एक्सपिरियन्सच्या मागं सुद्धा खूप जण जात आहेत. काय दिवस आले बघा ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. फेक एक्सपिरियन्स लावावा लागतोय आणि खूप साऱ्या कंपन्या त्यांना घेत आहेत सुद्धा यार. म्हणजे पूर्णपणे आय-टीची जी व्यवस्था होती ती पूर्ण चेंज झाली आहे. फ्रेशरला जॉबच नाही आहेत. 99% केसमध्ये दिसतंय फ्रेशर्स खूप स्ट्रगल करतोय जॉबसाठी. कंपन्या म्हणतात एक्सपिरियन्स पाहिजे. अरे मला सांगा, जर त्या फ्रेशर्सना तुम्ही घेतलंच नाही, तर त्यांना एक्सपिरियन्स भेटेल कसा? हाऊ इट इज पॉसिबल? काही कंपन्या बघा, 1% मध्ये येणाऱ्या कंपन्या ज्या फ्रेशर्सला घेत आहेत. पण ते पण असे फ्रेशर्स, दे शुड गुड कम्युनिकेशन, दे शुड हॅव गुड अंडरस्टँडिंग, गुड नॉलेज, गुड डी-एस-ए, लॉजिक बिल्डिंगमध्ये ते चांगले असतील, त्यांना घेत आहेत. म्हणून अपेक्षा नक्कीच बदलल्यात, कंपनीच्या एक्स्पेक्टेशन्स खूप साऱ्या झाल्यात. सो त्या लेव्हलची स्टडी करणं खूप गरजेचं आहे आणि काही दिवस थांबा, प्रयत्न करत राहा, दिवस नक्की बदलतील. एवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे. जय जिजाऊ, जय शिवराय.